2019च्या भाद्रपदातील गणेशोत्सव राहणेकोकांसोबत घालवलेला खास आठवणीतला होता. कारण त्यानंतर कोरोना काळ आला आणि सर्व एकत्र कुटुंब जमण्याचा योग सहसा आला नाही. त्यानंतर गणेशोत्सव झाले, परंतु काकांचा उत्साह कदाचित वाढत्या वयामुळे थोडा कुठे ना कुठे कमी झालेला आणि काही मंडळी असायची, काही मंडळी नसायची. त्यामुळे मी 2019चा गणेशोत्सव म्हणतो. काकांसोबत काकांसमोर भजनाला बसण्याचा उत्साह किंवा एक रिस्पेक्ट म्हणेन मी, तो काही वेगळाच अनुभव असायचा. ज्या व्यक्तीने आपल्याला भजन काय हे शिकवले त्याच्यासमोर भजन गायचे आणि शाबासकी मिळवण्याची उत्सुकता साई सेवेतील प्रत्येकाला असायची. हे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच पटेल. मोठीच समजून त्याचा आदर करायचा. आपल्या भजनामध्ये आपण नरेंद्र रावराणे हे आपल्या गुरुस्थानी येत असं समजून मी ही प्रार्थना या ठिकाणी समर्पित करतो. मोरया मोरया तुझे नाम गोड रे, 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 कृपाळू सागरा माहेर माझे, कृपाळू सागरा माहेर माझे, कृपाळू सागरा माहेर माझे, कृपाळू सागरा माहेर माझे, तुझी सोंड वाकुडी वक्रदंता, तुझी सोंड वाकुडी वक्रदंता, तुझे सोंड वाकुडी वक्रदंता, तुझी सोंड वाकुडी वक्रदंता, सदबुद्धी दे मदला कृपाळू भगवंता, सद्बुद्धी दे मदला कृपाळू भगवंता, सदबुद्धी दे मजला कृपाळू भगवंता, सद्बुद्धी दे मदला कृपाळू भगवंता, वरदे माझ्याकडून भजन बोललं जात असताना माझी नजर फक्त काकांकडे असायची. कारण त्यांनी फार क्वचितच उघडपणे शाबासकी दिली. त्यांची शाबासकी त्यांच्या नजरेत असायची हे मला चांगलंच माहीत होतं. पण यापुढे ती शाबासकीच पोरकी झाली. कारण यापुढे किती भजनं गायली ना तर ती शाबासकी मला मिळणार नव्हती आणि मिळणे नाही. कारण ज्या देवासमोर बसून आपण भजन गातोय तो देवच अनंतात विलीन झाला.
राम नामाचं भजन आहे ते नरुणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी झाले ओ साजणी काकांनी देवासमोर घातलेले गाराणे हे देवाकडे थेट पोचते हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो आहे. पण यापुढे हे गाराणे कोण घालणार हा प्रश्न आमच्या घरातल्या प्रत्येकाच्या मनात घुमतो. त्यांची जी काही सेवा आहे ती सतत तुझ्या सेवेला रुजू राहू दे. हे कुटुंब पूर्ण सुख समृद्धी आणि भरभराटीच्या मार्गाने जाऊ दे अशी तुझ्या चरणावर प्रार्थना करतो आणि वर्षानुवर्ष अशा येऊन पहिल्यापासूनच मोठे काकांमध्ये एक लहान मूल दडलं होतं आणि ते फक्त त्यांच्या सर्व कुटुंब एकत्र असताना, विशेष करून त्यांचे भाऊ, सर्व भाऊ एकत्र असताना हुफाळून बाहेर यायचं हे तुम्हाला पुढे समजेल. वासुदेव नारायण रावराणे म्हणजे आमच्या आजोबांच्या घरातला हा देवबाप्पा राणे काकांमुळे एक वेगळाच सोहळा असायचा आणि म्हणूनच घरातला प्रत्येक लहान मोठा गणपतीला गावाला जायला उत्सुक असायचा. या सोहळ्याचा भाग होण्यासाठी प्रत्येक दिवशी आमच्या घरातल्या महिला वर्ग या सगळ्या घरातली कामं उरकून तयार असायच्या, कारण त्यांच्या वयाचं बंधन स्वतः काकांनीच कधीच मोडीत काढलेलं होतं. राणे काकांसारख्या व्यक्तिमत्वाच्या कुटुंबात जन्माला येणं आणि या सगळ्याचा हिस्सा होणं यासाठी खरंच खूप भाग्यवान समजतो आम्ही सगळे स्वतःला.
आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, दस खेळू चला रंग उधळू चला, आज खेळू चला रंग उधळू चला, आज आराग झाला, किती सांगू मी नगर हरिनाम काकांचा इतर वेळी असलेला गंभीर स्वभाव आणि त्यांच्या कुटुंबासमेत असलेला हा खट्याळ स्वभाव तुम्हाला कधी पाहायला मिळाला नसेल. काकांचं भजनात असणं म्हणजे शिस्तपणा हा होताच, त्याहून उत्साह प्रत्येकाच्या नसानसातून आणि चेहऱ्यावरून ओसंडून व्हायचा. काकांचं सर्व त्यांच्या पुतण्यांसोबत असलेलं मित्राचं नातं हे तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडिओ दाखवायचं खास कारण त्यासाठीच, कारण यात आमच्या सर्वांसोबत फक्त काका होते आणि व्हिडिओचं शूटिंग तर करायचेच आणि आमच्यासोबत लहान असल्याचा अनुभवही ते घ्यायचे. पाणी उडवू नको सा, मग कॅमेऱ्यावर येते. चढ चढ चढ. हे तो बाबू दिसत नाही. पाय लॉक कर ना इथून. आपण टाकूया.
अरे हो शिरिका ताई मला दाखवा, शिरिका बाबा मला भेटवा. काकांना तशी खूप सारी भजनं आवडायची, पण विशेष आवडायचा तो हा गजर. हा बाबांचा गजर गायला तर माझ्याकडून गेलेला, परंतु तो प्रसिद्ध काकांमुळे झाला आणि त्यांच्या आवाजात ऐकतेवेळी तर खूपच खास वाटायचं. अनेक संकट आली, अनेकांनी कुरघोडी केल्या, परंतु ज्यांच्या डोक्यावर साईंचा हात होता त्या या भिंतीला हलवणे बाबांच्या आज्ञेशिवाय सहसा कोणाला जमलेच नाही. साईंना कधी पाहिले नाही, परंतु कलियुगात पाहिलेला हा साईंचा अंश मात्र आता पुन्हा पाहणे नाही.